ज्याला आत्मज्ञान आहे तो सूर्यचंद्रातनं तेज शोधत नाही बसणार, कारण त्याला स्वतः साक्षात्कार झालेलं असतं की मी तो तेज आहे, माझा गुरु सुद्धा तेज आहे, कारण मला खरंच झालेलं आहे. त्यांचंही खूप तेज आणि माझंही मला तेज दिसला होता. माझ्या तेज आणि तेज जाते तेज एक झालं ना, तेव्हा आवाजाला यथा आत्मा परमात्मा का मिलन. कशाने झालं? शरीराने झालं का? कारण त्यांचं शरीर नाही दिसलं तेजात, माझंही नाही दिसलं, पण तेज महाप्रकाश. तर काय सांगितलेले? आत्मज्ञानीच ते जाणतात, ते स्वयंप्रकाशित असून त्याला पाहण्यासाठी सूर्याची गरज नसते कुणाची, की तुम्ही आले म्हणून सत्संग चाललाय. तुम्ही नाही तर दुसऱ्या मूर्त्या बसवतात, त्याला त्या काय मूर्त्याच बसणार नाही ना. सत्संग चालवणार आहे, चालवायचं म्हणते चालवणार आहे का? त्याचं कौतुक आहे. आपल्या वाचून सत्संग नाही, पण आपला उद्धार मात्र थांबवू शकतोय. आणि म्हणून या ठिकाणी की आपण सर्व म्हणजे की त्यांना माहिती असतं आत्मज्ञानीला की ते आत्मज्ञानीच ते जाणतात की सर्वांचं मूळ काय? तेज आहे. तुमचं मूळ काय? तेज आहे. शरीरातून बघता ना तुम्ही टीव्ही मध्ये कसं दाखवतो आत्मा तेजस दाखवला ना, कसा शरीर उठताना बघितलंय, शरीरातून तेजस निघतो. मग आता या ठिकाणी सूक्ष्म देह दाखवतात का टीव्ही मध्ये? असं ते शरीर सूक्ष्म उठतं, ते मन आहे. मन सूक्ष्म आकार आहे मनाला, आणि त्याच्यातून बघा ते ओतीपोती ओरा दाखवतात तेजस. तोच तर आत्मा आहे. तुम्ही कोण आहे? नामाच्याही अक्षराच्याही हा, नाही तर मी अक्षर म्हणतो तर मग उद्यापासून मी गुरु आहे. संसारासाठी तुमच्या नामाचा वापर आहे बाई, पण उद्या शरीर सोडलं, अक्षर राहील त्या घरच्या लोकांसाठी. बाई तुमच्या आईचं नाव काय होतं? ते 4 पिढी 10 पिढी तुमचं राहिलं, पण तोपर्यंत किती शरीर तुम्ही बदलले असते, कारण तुम्ही अक्षराच्याही पलीड. पण आपल्याला काय ब्रह्मज्ञान काय घ्यायचंय? ब्रह्मज्ञान. अहम ब्रह्मास्मी असं आहे का? या संसारात माझं क अक्षरानेच स्क्रिप्ट लिहिली का? तिथं प अक्षरानेच लिहिली का? तिथे या नावानेच लिहिले का? अच्छा, यांचा स्क्रिप्ट त्यांनी ठरवलेलं, मामी नाही. मग या प्रत्येक अक्षराच्या पाठीमागे पूर्ण म्हणून इथं सटवाई काय म्हणतात आपण? लिहून जाते ना. मग हे बरं नाही खाली सांगितलं तिनं का बरं तिथं? कारण इथं तुमचा वास आहे आणि गुरुचा वास हृदयात असतो, आणि संसाराचा वास पोराबाळ कुठे आहेत? हृदय. गुरु कुठे असला पाहिजे? हृदयामध्ये तो असतो, पण आपल्या लक्षातच नाही. पोटातला लय महत्वाचं असतं. जपतोय कोणाला पण? पोटातल्याच लोकांना जपतोय, पण जो हृदयात आहे ना, जो कधी खटका बंद करेल. कारण असं पोटातलेच बघत बसले तर मग आपलं काम, मी जातो मग सांभाळतो पोट तुझं, सांभाळता नाही जर ठोके बंद झाले तर. कारण शिव हृदयात राहतात. ज्ञान कुठे? हृदयात. ज्ञान देतो त्याला आपण म्हणतो. ज्ञान नाही तो फिर शिव शव समान. म्हणजे ज्याला ज्ञानच नाही ती जिवंत मूर्ती कोण आहे? मुर्दा. शव. ज्ञान बगर शिव तो शव के समान. मग या ठिकाणी आत्माने ते जाणतात, त्यांना असे हे द्यायची गरज नाही. बघा सूर्य चंद्र तारे त्यांना दर्शन झालेत, आपला विश्वास त्यांच्यावर पाहिजे. आपल्याला ते दर्शन नाही झाले पण तुम्हाला थोडेसेच होणार, एवढ्याच्या पलीकडे झाले तर मग तुमचं सगळं बघेल. तुम्ही प्रचारक होणार आहे. जसे एका मंत्र्याचे कार्यकर्ते ना, तसे तुम्ही भगवंताचे कार्यकर्ता होऊ शकता, सेवक. पण व्यासपीठ असंच भेटत नाही, कारण तिथे आहे ना व्यासपीठावर बसताना सगळं त्याग करावं लागतं. जे संसारात ते व्यासपीठावर चालत नाही.